नमस्कार, मी डॉक्टर विठ्ठल लहाने। आज डॉक्टर मारुती हुलसुरे सर, हुलसुरे बायोलॉजी क्लासेस यांनी विनंती केली की सर तुम्ही आमच्या मुलांसाठी फेसबुक लाईव्ह या। माफ करा की 12 मिनिटाचा उशीर झालाय काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे, पण तुम्हाला हे सांगतो मी की आज इथं तुमच्या सर्व मुलांसाठी आणि काही पालकांसाठी, काही म्हणजे सगळ्याच पालकांसाठी मी काही गोष्टी बोलणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सरांनीच मला विषय दिलाय, यशाचा मार्ग, यशाचा पासवर्ड, यश कसं मिळवायचं, यासाठी काय करायला पाहिजे, सक्सेस नेमकं कसं असतं, हे सक्सेस आपण कसं मिळवू शकतो, या काही गोष्टी हुलसुरे क्लासेससाठी मी आज खास बोलणार आहे। आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डॉक्टर हुलसुरे गेली अनेक वर्षापासून ते स्वतः 12वीला असतानापासून ते क्लासेस घेतात आणि ते आतापर्यंत हे क्लासेस घेत आहेत। स्वतः डॉक्टरेट डिग्री घेतली त्यांनी होमिओपॅथीमध्ये आणि आता बायोलॉजी क्लासेस घेतात। साधारणपणे दरवर्षी ते 15 ते 25 विद्यार्थी मेडिकलला लावतात आणि म्हणून मी त्यांच्या म्हणण्याला होकार दिला आणि आज तुमच्यासाठी मी फेसबुक लाईव्हमध्ये आणि तुमच्या क्लासच्या लाईव्हमध्ये उपस्थित आहे। तर पुढची काही मिनिटे मी तुम्हाला बोलणार आहे, त्यानंतर मी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर फेसबुक लाईव्ह पेजमध्ये मला मेसेज टाका, त्याची निश्चित मी आन्सर करेन सेशनच्या शेवटी। तर आता मी माझं आज दिलेला विषय सुरू करतो। मित्रांनो, यशाचा पासवर्ड, यश कसं मिळवायचं, तर तुम्हाला सांगतो मी की मी अनेक जगातली लोक पाहिली। खूप कारणांनी मी स्वतः प्लास्टिक सर्जन आहे, मी पद्मश्री डॉक्टर दादरा लहानेंचा भाऊ आहे आणि या लहाने कुटुंबाच्यामुळे खूप काही जगातली उंच उंच माणसं बघायला मिळाली आणि त्यांचा मी अभ्यास करायला सुरू केला की ही माणसं मोठी कशी झाली, नेमकं या माणसाने असं काय केलं की या माणसाला एवढं मोठं होता आलं, म्हणजे यांच्या आयुष्यामध्ये असं काय काय घडत गेलं, यांनी काय काय फॉलो केलं आणि मग मला काही उत्तरं मिळाली आणि त्या उत्तरावरून मी ठरवलं की यश हे असं मिळत असतं आणि यश कसं मिळतं हे तुम्हाला मी पुढचं सांगणार आहे। आणि आता खूप बारकाईने ऐकायचं, मन लावून ऐकायचं आणि ते फॉलो करायचं। नुसतं फॉलो करायचं नाही, ते तेवढे दिवस तसंच करायचं जेवढे दिवस तुम्हाला तुमचं ध्येय साध्य होत नाही। म्हणजे आपण आज सुरू करणार आहेत आणि आजची ही सुरुवात साधारणपणे तुमच्या पुढची 10 वर्ष आपल्याला हीच कन्सिस्टंट ठेवायची आहे। तर तुम्हाला 4 शब्द मी खूप महत्त्वाचे सांगणार आहे, खूप जास्त महत्त्वाचे सांगणार आहे। त्यातला एक पहिला महत्त्वाचा शब्द आहे आणि त्या शब्दाचं नाव आहे कमिटमेंट। कमिटमेंट, बारकाई नाही का? मी पाहिलं ना की जगामध्ये ती लोक यशस्वी झाली ज्या माणसांनी आयुष्यामध्ये कमिटमेंट केली। कमिटमेंट केली म्हणजे काय? काही लोक आहेत ना, कमिटमेंटला सेल्फ मोटिवेटेड असतात। काही मुलं तुम्हाला माहिती आहे वर्गामध्ये न सांगता, काही न करता, त्यांच्या आईवडिलांनी पण काही न म्हणता आपलं आपलं करत असतात। त्यांना खूप काही सांगायची गरज पडत नाही। त्यांना म्हणायचं की ह्या मुलांची कमिटमेंट ही सेल्फ कमिटमेंट आहे, ही एक प्रकारची कमिटमेंट लेकरं करत असतात। दुसरी कमिटमेंट करणारी मी पाहिलं आणि त्याचं नाव आहे काहीतरी ऐकून कमिटमेंट करतात। म्हणजे कसं की डॉक्टर विठ्ठल लहाने आज आम्ही ऐकलंय आणि आजपासून आम्ही इतका अभ्यास करणार, एवढे मोठे होणार, आम्ही असं करणार तसं करणार। तर ही कमिटमेंट बरेचसे लोक ही कुणाच तरी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांना ते मानतात, ज्यांना गुरु म्हणतात, ज्यांना आयडॉल म्हणतात, अशा लोकांचं ऐकून ही मुलं कमिटमेंट करत असतात। दॅट इज कॉल्ड ॲज अ सेकंड टाईप ऑफ कमिटमेंट। तिसरी कमिटमेंट लेकरं करतात आणि सगळेच जगामधली सगळीच माणसं मोठी झाली त्यांनी केली आणि ती कमिटमेंट म्हणजे प्रसंगावरून कमिटमेंट केली जाते। काही प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि ते प्रसंगावरून मग ती कमिटमेंट करत असतात। तर नेमके असे काय प्रसंग त्याच्या आयुष्यामध्ये घडत असतात की ते कमिटमेंट करतात? तर तुम्हाला एक फार इम्पॉर्टंट कंपोनंट सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये की मी कधी कमिटमेंट केली। मला अनेक लोकांनी विचारलं की सर तुम्ही कमिटमेंट, तर याच्यामध्ये कसं होतं की मी कमिटमेंट कधी केली तुम्हाला सांगतो की मी साधारणपणे एक 6वी-7वीला असेल आणि माझ्या आईला मी माय म्हणतो, माझ्या आईला एका लग्नाला जायचं होतं। तेव्हा ना ही खूप लांबची गोष्ट सांगतोय मी, साधारणपणे एक 38 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय। आणि माझ्या आईला एका लग्नाला जायचं होतं आणि तिला लग्नाला जायचं असल्यामुळे तिने मला म्हणाली की तुझ्या एका माझ्या मित्राच्या आईकडे जा आणि तिच्याकडनं एक लुगडं घेऊन ये। लुगडं घेऊन ये म्हणल्यानंतर मी आपलं गेलो, माझ्या मित्राकडच्या घरी गेलो, त्याच्या आईचं लुगडं घेतलं, घेऊन आलो, माझ्या माईला दिलं। माझ्या माईला का लग्नाला जायचं होतं तर ती लुगडं घालून ती लग्नाला गेली आणि परत आल्यानंतर परत ते धुवून बिवून दुसऱ्या दिवशी घडी करून वाळून हातात दिलं, ते नेऊन दे मला।
मी ते नेऊन दिलं. नेऊन दिल्यानंतर परत येत होतो. परत येताना आमच्या घरासमोर एक नाला आहे, एक छोटा नाला आहे. तर तुम्हाला सांगतो मी, त्या नाल्यावरनं ना कधी असं सरळ मी जात नाही, सरळ असं उडी मारून जायचं, उडी मारून. म्हणजे असं उडी मारत होतो आणि उडी मारताना मला एक प्रश्न पडला की माझ्या माईनं लुगडं का मागवलं होतं. आणि मित्र तुम्हाला सांगतो त्याचं उत्तर अत्यंत अडचणीचं होतं. त्याचं उत्तर असं अडचणीचं होतं की माझ्या माईनं लुगडं मागवलं होतं माझ्या मित्राच्या आईचं. त्याचं कारण आहे की माझ्या माईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं. तुम्हाला सांगतो मी आता, माझ्या माईनं का लुगडं मागवलं होतं माहिती आहे? तर माझ्या माईकडे दांड घातलेले लुगडे, दांड घातलेलं तुम्हाला कळतं, 2 कुठल्याही रंगाची फाटलेली लुगडे, जे झडका भाग आहेत एकत्र शिवलेली, त्याला दांड घातलेली म्हणतात. किंवा ठिगळ लावले, म्हणजे जो काही भाग तुटला त्या भागाला काहीतरी कुठल्याही रंगाचं एक ठिगळ लावणे, अशा प्रकारची लुगडी होती माझ्या माईकडे. पण धडकं एकही लुगडं नव्हतं. आणि घरची इज्जत राखण्यासाठी माझी माय माझ्या मित्राच्या आईचं लुगडं घालून लग्नाला गेली होती. मित्र तुम्हाला सांगतो मी, तो दिवस माझ्या आयुष्यातला असा दिवस होता. आणि त्या दिवशी मी ठरवलं होतं की इतका मोठा माणूस व्हायचं आयुष्यामध्ये, इतकं शिकायचं, इतका अभ्यास करायचा, अशी कमिटमेंट करायची की आपल्या माईला आपण लुगडं घेऊ शकतो. खरं तर मित्र तुम्हाला सांगतो मी की मी जो मोठा झालो ना, ते माझ्या माईला लुगडं घेण्यासाठी मोठा झालो. हे असे काही प्रसंग आयुष्यामध्ये असतात जे की प्रसंग माणसाला कमिटमेंटला भाग पाडतात. आणि म्हणून तुम्हाला मी सांगत होतो की पहिल्या प्रकारची मुलं अशी असतात की जे सेल्फ मोटिवेटेड असतात. आणि सेल्फ मोटिवेटेड लेकरं, त्यांना काही सांगायची गरज पडत नाही. दुसऱ्या प्रकारची असतात ज्यांना की कोणाच तरी ऐकून ते मोटिवेट होतात. आणि तिसऱ्या प्रकारचं मी सांगत होतो की ते माझ्यासारखे असतात, म्हणजे ज्यांना की असे काही प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये येतात आणि त्या प्रसंगाने त्यांना काही कमिटमेंट करावी लागते. आणि मी प्रसंगाने कमिटमेंट केली. आता ही कमिटमेंट करणारे अनेक लोक मी पाहिले, कमिटमेंट बरेच जण करतात, कमिटमेंट करणारे भरपूर लोक मी पाहिले आयुष्यामध्ये. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट? कमिटमेंटपेक्षाही जास्त काय इम्पॉर्टंट आहे? तर कन्सिस्टन्सी म्हणजे कसं की तुम्हाला सांगतो की मुलं कमिटमेंट करतात. कमिटमेंट करण्यासाठी माझं काहीच म्हणणं नाही, पण ती कन्सिस्टंट राहत नाहीत. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज अ कमिटमेंट. बरोबर आहे. पण ॲट द सेम टाइम त्याच्यापेक्षा काय इम्पॉर्टंट आहे? कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय माहिती आहे का? आता एखादा अरे हो, आज मी लहानेसरांना ऐकलंय आणि आता मी अभ्यास करणार, मी खूप अभ्यास करणार, मी खूप असं करणार, खूप तसं करणार. मी अशी अनेक लोक पाहिले. पण ते किती दिवस करतात? 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस नाही. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? कन्सिस्टन्सी म्हणजे एवढे दिवस तसेच प्रयत्न करायला पाहिजे. जी कमिटमेंट केली ती कमिटमेंट सातत्यानं 1, 2, 3 दिवस नाही, आपलं ध्येय साध्य होईपर्यंत ती कमिटमेंट जशाच तशी ठेवणे, याला सगळ्यात मोठं इम्पॉर्टन्स आहे. आणि तुम्हाला सांगतो मी, कन्सिस्टन्सी कशी ठेवायची असते. कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी फार हुशारी लागत नाही, पण कष्टाची तयारी लागते. मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो की मी हुशार विद्यार्थी नाही. खरं सांगतो, मी हुशार विद्यार्थी नाही. तुम्ही म्हणाल की सर असं काय सांगताय? नाही, खरंच मी हुशार विद्यार्थी नाही आहे. मी एक साधारणपणे घासू विद्यार्थी आहे. म्हणजे मी असा एक पाठी माणूस नाही आहे, किंवा मला एकदा जर वाचलं तर पाठवणारा विषय नाही आहे. पण कष्टाची मात्र माझी तयारी असणारा मी विद्यार्थी आहे. आणि काय झालं तुम्हाला सांगतो, मी 11वी-12वीला शाहू कॉलेजमध्ये होतो. घासून घरी आलो. मेडिकलला मला ॲडमिशन मिळालं, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादमध्ये. पण तेव्हाच माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर तात्याराव लांडे हे अंबेजोगाईमध्ये होते नोकरीला. आणि त्यामुळे मग त्यांच्याच पगारावरती आमचं सगळं कुटुंब चालत होतं. म्हणजे आम्ही 3 भाऊ 4 बहिणी, सगळंच, दादांचे 3 लेकरं. मग त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की मला औरंगाबादला ठेवलं तर खर्च वाढेल, म्हणून त्यांनी मला अंबेजोगाईला ट्रान्सफर करून घेतला. आणि मी अंबेजोगाईमध्ये जॉईन झालो. फर्स्ट इयरला आम्ही 50 जण होतो, त्यातले 20 नापास झाले, म्हणजे 30 पास त्याच्यामध्ये होतो.
सेकंड इयर संपलं, थर्ड इयरला मी गेलो. तुम्हाला सांगत होतो मी की हुशार विद्यार्थी नाहीये. आणि थर्ड इयरला गेल्यानंतर आमच्या बॅचेस झाल्या, 15 मुलाची एक बॅच. 15च्या बॅचमध्ये आता काय भानगड असायची की आम्ही काय व्हायचं की आमच्याकडे येणारे कुठलाही टीचर असो ते काय करायचे, आणि सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचे. त्याचं कारण असं होतं की मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लाडेंचा भाऊ होतो. आणि त्याच्यामुळं माझी अडचण अशी व्हायची, मला प्रश्न विचारायचे हे खरं आहे, पण त्याचं उत्तर मला यायचं नाही. एकदा नाही आलं, दोनदा नाही आलं, तीनदा नाही आलं, असं घडलं. एक 10 वेळा उत्तर नाही आलं की दादाला सांगायचे विठ्ठलला काहीच येत नाही. तुम्हाला सांगतो मी दादांना खूप घाबरणारा प्राणी आहे. म्हणजे आजही म्हणजे मी आता 51 वर्षाचा आहे आणि दादा 63 वर्षाचे आहे, तरी आजही त्यांना बोलण्यासाठी मी मेसेज टाकतो. आणि त्याच्यानंतर ते मला फोन करतात, कधी नाही, पण मी डेअरिंग करत नाही. आजचं बोलतो मी तुम्हाला. तेव्हा म्हणजे मी शिकत असताना 1988-89ची गोष्ट ही. तेव्हा ते माझे टीचर होते, मी त्यांना प्रचंड घाबरत होतो. प्रचंड घाबरत होतो. आणि तशा कंडिशनमध्ये दादांपर्यंत निरोप गेला विठ्ठलला काहीच येत नाही. आता मला सांगा माझी काय अवस्था झाली असेल. म्हणजे ना, आमच्या घरामध्ये आणखी एक चांगला माणूस होता, तो म्हणजे आमच्या बहिणी. मी नेहमी म्हणतो ना की मायांनी जन्म दिला, हे माझे पहिले आई वडील, आणि दादानी बहिणी हे माझे दुसरे आई वडील, असं आमचं नातं घरामध्ये. आमच्या बहिणी काय करायच्या की दादा बहिणीला रागवायचे, तुझ्या त्या लाडक्याला सांग त्याला काहीच येत नाही. हे दादा रागवलं. नंतर काही दिवसांनी घरातला सगळा राग शांत झाल्यानंतर बहिणी मला म्हणायच्या हे म्हणजे दादा अशी म्हणत होती, तुम्हाला काहीतरी येत नाही. ऍक्च्युली मला माहित असायचं की काहीतरी येत नाही, बहिणीपर्यंत गेलं, आपली सगळी इज्जत निघाली. आणि मला फार वाईट वाटायचं, प्रचंड वाईट वाटायचं. आणि मग मी ठरवलं की आपल्याला काही येत नाही हे इथपर्यंत ठीक आहे, पण ते तिथपर्यंत जावं हे चुकीचं आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ठरवलं. माझ्या वर्गात एक हुशार विद्यार्थी होता राजू नावाचा, त्याच्याशी मी मैत्री केली. आणि राजूला म्हटलं, राजू आपण दोघं एकत्र अभ्यास करू. राजू म्हणाला की आपण दोघं एकत्र अभ्यास करू. मी म्हटलं ठीक आहे. राजूला म्हटलं हो. आम्ही लायब्ररीमध्ये गेलो, राजू पण हो म्हणाला. आणि लायब्ररीमध्ये अभ्यासाला जाताना बघा, माझ्या डोक्याकडे बघा, आमचा राजू आहे ना प्रत्येक पुस्तकाच्या लाईनवर अशी मान फिरवत वाचायचा. म्हणून मी लायब्ररीमध्ये गेलो, त्यानं तोच टॉपिक काढला, त्यानं तोच टॉपिक दोघांनी काढला. तो समोर बसला, मी त्याच्या समोर मुद्दाम बसलो, कारण मला त्याच्या डोक्याकडे बघायचं होतं. आणि त्यानं ते प्रत्येक लाईनवर डोकं फिरवून पूर्ण टॉपिक वाचून काढला. तोच टॉपिक मी पण तसंच डोकं फिरून वाचून काढला. दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये गेलो आणि मग सरांनी प्रश्न विचारायला सुरू केले. आणि तुम्हाला सांगतो मित्र, राजूने सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिले आणि मला एकाही प्रश्नाचं उत्तर आलं नाही, जो की टॉपिक मी काल वाचलेला होता. त्या दिवशी मात्र ना खूप बोर झालं. मला काय करायला पाहिजे. मग त्या दिवशी एक डोक्यात आयडिया, युक्ती सुचली. मी म्हणलं फरक काय की राजूला एकदा वाचल्यास पाठ होतं आणि आपल्याला एकदा वाचल्यास पाठ होत नाही. राजू एक पाठी आहे, आपण एक पाठी नाही. पण फरक काय, माझी मानसिकता आहे, कष्ट करण्याची आपली तयारी आहे. आणि नुसतं कष्ट करण्याची तयारी नाही. मी ठरवलं की MBBS फायनलची पुस्तकच पाठ करायची. बघा, MBBS फायनलची जो अभ्यासक्रम आहे ना, तर हा अभ्यासक्रम जगातला सगळ्यात मोठा अभ्यासक्रम आजही म्हटला जातो. एवढा मोठा सिलेबस, 7 प्रॅक्टिकल आणि 7 थेरी असे 14 विषय, आणि एका विषयाचं पुस्तक आपल्याला कोणी उचलू शकत नाही इतकी पुस्तकं. आणि मी ठरवलं एक पुस्तकं पाठ करायची, म्हणजे लर्न करायची. नुसतं ठरवलं नाही, कामाला लागलो. आणि 18 महिने, आता थोडासा MBBSचा क्रम बदलला आहे, पण आमच्या वेळेस दीड असं 4.5 वर्षाचा MBBS होता. आता 4.5 वर्षाचा आहे, पण फायनलला त्यांनी 2 वर्षाचं केलं, तेव्हा 1.5 वर्षाचं होतं. आणि 18 महिने आहेत म्हणलं आपल्याकडे. 18 महिन्यामध्ये MBBS फायनलची पुस्तकच पाठ करायची. सुरू केलं मित्र, आणि तुम्हाला सांगतो मी कसं सुरू केलं, तुम्ही जरा बारकाई नाही का. मी ना एक टॉपिक वाचायचो, एका सब्जेक्टचा एक टॉपिक वाचायचो. आणि मग मी ठरवलं 7 दिवसामध्ये कसे टॉपिक वाचायचे ते. जेव्हा त्याच सब्जेक्टचा एक टॉपिक वाचून झाला, दुसरा सुरू करण्याच्या अगोदर मी तो पहिला टॉपिक रिवाईज करायचो आणि मग दुसरा सुरू करायचो. जेव्हा मी त्याच सब्जेक्टचा 20वा टॉपिक वाचत होतो, तेव्हा पहिला टॉपिक माझा 20 वेळा रिवाईज झाला होता. मला आपोआप पाठ झाला. आणि तुम्हाला सांगतो मी की जेव्हा मला 4-5 वेळा रिवाईज झाला ना, मला कळायला लागलं कारण हे सगळं इथंच आहे, जे सर विचारायचे इथंच आहे, पुस्तकात आहे, प्रत्येक गोष्ट पुस्तकात आहे. म्हणजे 8व्या 9व्या 10व्या रिडिंगला तर असं वाटायला लागलं ना की नाही, एव्हरीथिंग इज हेअर अराउंड. आणि जेव्हा 20 रिडिंग झाल्या माझ्या, तेव्हा सगळी ती पुस्तकं लर्न झाली. आणि तुम्हाला सांगतो मित्र, MBBS फायनलची युनिव्हर्सिटी विद्यापीठाची एक्झाम झाली
MBBS फायनली विद्यापीठाची एक्झाम झाली आणि त्या एक्झाममध्ये 14ला 14 विषयाची गोल्ड मेडल एकाच माणसाला मिळाली, ते म्हणजे विठ्ठल लहानेला मिळाले. तुम्हाला सांगतो तो मी. आणि आमचा राजू नाईक 1, 2, 3 नाही 100 मार्कांनी मागे होता. पॉईंट इज दिस, मला एक पॉईंट सांगायचा होता. कन्सिस्टन्सी म्हणजे ते सोडायचंच नाही. कमिटमेंट केली आहे तुम्ही, पण कन्सिस्टन्सी व्हेरी 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 इम्पॉर्टंट असते. आणि अशक्य असं काहीच नसतं. म्हणजे आपल्याला बरंच उगीच वाटायला लागतं की आपल्याला हे होत नाही, ते होत नाही, असलं काही नसतं. हे ठरवताना आपल्या बेंबीच्या देठाला मस्त गाठ मारायची असते आणि देह साध्य होईपर्यंत सोडायचीच नसते. दॅट इज कॉल्ड एज कन्सिस्टन्सी. आणि ही कन्सिस्टन्सी ठेवली ना, तुम्हाला एक त्याच्या पुढे एक मोठा शोध लावला. तुम्हाला ते शोध सांगतो मी. शोध लागला की पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. तुम्हाला हे माहिती? पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. शोध कसा लागला सांगतो. मी MBBS पास झालो आणि इंटर्नशिपसाठी जॉईन झालो. इंटर्नशिप म्हणजे कसं असतं माहिती आहे का, की आमच्या मेडिकल सायन्सेसमध्ये इंटर्नशिप करणारा स्टुडंट म्हणजे त्या सब्जेक्टमधला सगळ्यात ज्युनियर डॉक्टर त्याला जॉईन व्हायचं असतं. तसं मी जॉईन झालो आणि मेडिसिन डिपार्टमेंटला. आणि मेडिसिन डिपार्टमेंटला आमचे जे बॉस होते ते ND कुलकर्णी सर होते. एकदम कुडकुडे होते, जाड्या भिंगा चष्मा घालायचे, पण ना अत्यंत शिस्तप्रिय प्राणी, अत्यंत हुशार, आणि त्यांच्याविषयी खूप रिस्पेक्ट असायचा मला. म्हणजे सरांची स्कूटर चालली तर 20 फूट लांबून चालायचं, एवढं सरांविषयी आदर होता. आणि त्या युनिटला मी जॉईन झालो इंटर्नशिप करणारा स्टुडंट या नात्याने. तुम्हाला सांगतो मी की आमच्याकडे लाईन लागलेल्या असायच्या पेशंटच्या, तशा लाईन लागल्या होत्या. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये कसं असतं की डोळ्याचे पेशंट डोळ्याकडे, हाडाच्या हाडाकडे, लहान लेकरांकडे, बायकांच्या विभागाला, आणि मेडिसिनकडे बाकी मेडिसिनचे पेशंट असं ठरलेलं असतं. तसे आमच्या मेडिसिनकडे एक लाईन लागली होती, मोठी लाईन लागली होती. आणि लाईन लागलेली असताना त्या लाईनमध्ये एक पेशंट, भरपूर पेशंट, म्हणजे आमची ओपीडीची रूम होती, रूमच्या बाहेर मोठी लाईन लागली होती. आणि ND सर येऊन बसले, ND कुलकर्णी सर येऊन बसले आणि मी उभा टाकलो होतो. ॲक्च्युली ND कुलकर्णी सर बसल्यानंतर कोणीही काहीही बोलायचं नसतं, हा नियम आहे. पण मी विसरून गेलो आणि लाईन लागलेली होती. त्या लाईनकडे माझं असं लक्ष गेलं तर त्या लाईनमध्ये मला एक पेशंट दिसला. मला लक्षात आलं की हा पेशंट, ह्याला सर्जरी ऑपरेशनची गरज आहे, मेडिसिन डिपार्टमेंटला काय येतो, नाही यायला पाहिजे. असं मी फक्त माझ्या डोक्यात आलं इथपर्यंत नाही, मी म्हणून दाखवलं सर की तो पेशंट ज्याला सर्जरीची गरज आहे तो आपल्या लाईनला का उभा आहे. सरांनी पुन्हा त्या चष्म्यातून माझ्याकडे पाहिलं. आमच्याकडे नियम असा होता की ND सरांनी जर चष्म्यातून पाहिलं ना म्हणजे सर रागत आहेत, सर काही बोललं नाहीत. पण असं सरांनी माझ्याकडे पाहिलं की मागे माझे सिनियर डॉक्टर होते सगळे. मला विठ्ठल तू का बोलला, चूप, बोलायचं नसतं. मग मी आपला चूप बसलो, हाताची घडी घालून बसलो. मला खूप टेन्शन यायला लागलं, सर काय करणार, काय म्हणणार. आणि मी शांतीने उभा टाकलो होतो. सर एक पेशंट बघत होते. तो पेशंट, ज्या पेशंटविषयी मी म्हणाल होतो तो पण पेशंट आला. त्याला टेबलवर घेतलं, सरांनी पाहिलं, तपासलं. आणि तपासल्यानंतर सरांच्या लक्षात आलं खरंच त्याला सर्जरीची गरज आहे, त्याला मेडिसिनचं काही गरज नाही आहे. हे सरांच्या लक्षात आल्यानंतर सर पुन्हा माझ्याकडे त्या चष्म्यातून माझ्याकडे पाहिलं, मला म्हणाले विठ्ठल तुला कसं कळलं, तेही बाहेर लाईनमध्ये, की या पेशंटला सर्जरीची गरज आहे आणि आपल्या मेडिसिन विभागाची गरज नाही आहे, तुला कसं कळलं. आता जरा कॉन्फिडन्स आला होता. असे बांधलेले हात सोडलो, स्टायलिश उभा टाकलो आणि मग सरांना म्हणालो सर त्या पेशंटनी उजव्या साईडला पोटाच्या खाली साईडला हात एक लावला होता, त्याच्या हातावर दुसरा हात ठेवला होता आणि असा तो हात दाबून असा वाकडा चलत होता. म्हणजे ह्याला अपेंडिक्स आजार आहे हे मला कळलं होतं, कारण मला पुस्तकं तोंडपाठ आहेत. म्हणजे जर पुस्तकं तोंड कळलं तुम्हाला, पुस्तक पाठी की माझं हुशार होतं. म्हणजे तुम्हाला सांगतो छोटं मेडिकल कॉलेज, त्यात मी डॉक्टर कात्रावड यांचा भाऊ आणि ND सर म्हणजे एवढा मोठा रिस्पेक्टेड माणूस, एवढी मोठी चर्चा. अरे म्हणे ND सरांना जे कळलं नाही ते विठ्ठलला कळलं. म्हणजे इंटर्नशिप करणारा मी होतो, सगळ्यात ज्युनियर डॉक्टर. पॉईंट इज दिस, मला तुम्हाला पॉईंट हा सांगायचा आहे की एखादी गोष्ट येत नाही सोडू नका, अजिबात नका सोडू. तिच्या असं मागे लागा ना, ती चिल्लर झाली पाहिजे. कुठलीही जगातली कुठलीही गोष्ट असो ती चिल्लर झाली पाहिजे. म्हणजे तिचा असं बुग्गाच करायचा, ह्याला कन्सिस्टन्सी म्हणायचं. त्या गोष्टीला हातात घ्यायचं आणि तिला असं काय करायचं ना की एकदम ती चिल्लर झाली पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट, ह्याला कन्सिस्टन्सी असं म्हणायचं. आणि कन्सिस्टन्सीमध्ये पुस्तकं पाठ करा, पुस्तकं पाठ केली मग हुशार होतोय, लक्षात ठेवा. हा विषय संपला. मला तुम्हाला सांगतो कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. आणि याच्यानंतर काय होतं माहिती आहे का, कन्सिस्टंट राहिल्यानंतर तुम्ही कमिटमेंट केली आहे, तुम्ही कन्सिस्टंट आहात. आता याच्या पुढे इम्पॉर्टंट गोष्ट काय माहिती आहे का, तुम्ही जर कन्सिस्टंट आहात, तुम्ही कमिटमेंट केलेली आहे, तर एक चांगली गोष्ट घडते. आणि तुम्हाला ते सांगत होतो, ह्या कन्सिस्टन्सीमध्ये कष्ट करायची सवय लागते. तुम्हाला सांगू का, मी पुन्हा एकदम बारकाईनं कान खोलून ऐका. जे कष्टाने मिळतं,
जे प्रामाणिकपणाने मिळतं, जे इमानदारीने मिळतं तेच चिरकाल टिकतं, बाकी काहीही टिकत नाही. ओके. आणि मी पालकांना, जे कोणी पालक ऐकतात त्या पालकांना मी मुद्दाम सांगेन की लेकरांना कष्ट करू द्या, लेकरांना कष्ट करायची सवय लावा. त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. आताचं जे काही एज्युकेशन सिस्टीम आहे, मला नाही आवडत आहे की 8वी पर्यंत एक्झाम घ्यायची नाही, पुराण असंच पास करायचं. ही सिस्टीम बघा, आत्ता कोरोनाच्या काळामध्ये एखादी एक्झाम पोस्टपोन करणं ही काळाची गरज आहे, त्याच्यावर माझं काहीच म्हणणं नाही. ते सिच्युएशन फार अडचणीचा विषय या विषयावर माझं म्हणणं नाही. पण एक्झामच्या सिस्टीम असल्या पाहिजेत. अगदी LKG UKG पहिली बालवाडीपासून एक्झाम झाली पाहिजे. आणि कारण पोरांना कष्टाची सवय लागते. आता भानगड काय होते की आपल्याला 8वी पर्यंत एक्झामच नाही, आपण पास होतो, पण 10वीला तुम्हाला मेरिट आल्याशिवाय चांगलं कॉलेज मिळत नाही, आणि 12वीला तुम्हाला चांगले मार्क्स पडल्याशिवाय तुम्हाला कुठे मेडिकल लागत नाही, इंजिनिअरिंग लागत नाही, किंवा कुठेही तुम्हाला जे काही चांगल्यातलं चांगलं करायचं आहे. मी असं अजिबात नाही म्हणलं तुम्ही डॉक्टरच व्हा, माझं असं म्हणणं नाही तुम्ही इंजिनियरच व्हा. माझं तुम्ही डान्स करा, तुम्ही संगीतात जा, तुम्ही खेळामध्ये जा, पण तुम्ही कुठेही जा, तिथं काय लागतं? कष्ट लागतात. संगीतात एखाद्याला इंटरेस्ट आहे, गाण्याची प्रॅक्टिस लागते. खेळात इंटरेस्ट आहे, खेळाची प्रॅक्टिस लागते. आणि कशी? कन्सिस्टंट लागते. त्याला पण कमिटमेंट लागते, त्याला पण कन्सिस्टन्सी लागते, त्याला पण कष्ट लागतात. म्हणजे जगातली कुठलीही चांगल्यातली चांगली गोष्ट अचीव्ह करायची ना, त्याला कष्ट लागतात, त्याला कमिटमेंट लागते, त्याला कन्सिस्टन्सी लागते. आणि म्हणून लेकरांना कष्ट करू द्या, असं माझं स्पष्ट मत आहे. कष्टांनी सगळं मिळतं हे लेकरांच्या मनावर बिंबवा. आणि लेकरांना तुम्हाला पण सांगतो, तुम्ही कष्ट करा. विना कष्टाचं मिळावं ही अपेक्षा करू नका, ही चुकीची आहे. भानगड काय होते, तुम्ही 8वी पर्यंत कष्ट करत नाहीत, 10वीला टेन्शन यायला लागतं, 12वीला जास्त टेन्शन यायला लागतं. आणि आयुष्यामध्ये कुठल्याही ठिकाणी तुम्हाला एक्झाम आहे, तुम्ही कुठेही जा, कॉम्पिटेटिव्हमध्ये एक्झामच आहेत, तिथे तुम्हाला कष्टच करायचे आहेत. तुम्हाला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, तुम्हाला काही डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, PS व्हायचं आहे, तुम्हाला कुठल्याही पोस्टवर जायचं आहे, तुम्हाला एक्झाम आहे, कष्ट आहे, तिथं पण तुम्हाला कमिटमेंट करायची, कन्सिस्टन्सी करायची. म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये कुठेही जायचं असेल ना, कष्टाची सवय ही एकच गोष्ट तुम्हाला उंच घेऊन जाऊ शकते. आणि मग कष्टाची सवय असेल ना, तर कधी डिप्रेशन येत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, पुराणा खूप असं वाटायला लागतं की अरे आता काय नाही. कष्टाची सवय असेल ना, तर डिप्रेशनला जायची गरज पडत नाही, बिलकुल पडत नाही. आणि तुम्हाला मी पुन्हा सांगतो की तुम्ही कधी कधी खूप कष्ट केलंय आणि तरीही तुम्हाला यश मिळालं नाही. असं होऊ शकतं, नाही असं नाही म्हणत मी. पण तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा एकदम बारकाईने आहे का, जेवढी मी जगातली माणसं पाहिली, जी माणसं मोठी झालेली पाहिली, ते त्यांच्या आयुष्यात एकदा तरी अपयशी झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला पुन्हा सांगतो, समजा एखाद्याला अटेम्प्ट लागतो, 12वीला अटेम्प्ट लागतो, कुठेही अटेम्प्ट लागतो, किंवा एखाद नापास होतं, किंवा मनासारखं मिळत नाही, समजून घ्या तुम्ही खूप मोठी माणसं होणार आहेत. ज्या माणसाला अपयश मिळालं आयुष्यामध्ये, तीच माणसं मोठी झाली. माझं असं नाही म्हणणं की अपयश न मिळालं तर मोठे होत नाहीत का. ऑफकोर्स अपयश न मिळणारी माणसं पण मोठी होतात, पण त्याच्यापेक्षा मोठी हे अपयश मिळणारी माणसं होतात, हे तुम्हाला अगदी मी ठामपणे सांगतो. त्याच्यामुळे जर समजा आयुष्यामध्ये कधी अपयश मिळालं ना, त्याला खचून नका जाऊ. पण त्या अपयश मिळालेलं, किंवा ज्या ठिकाणी आपल्याला अटेम्प्ट लागला, किंवा आपल्याला ड्रॉप घ्यावा लागला, एखादं वर्ष जे आपल्यासाठी एक्स्ट्रा मिळालं, ही संधी मिळाली आपल्या आयुष्यामध्ये, ही संधी मिळाली, आणि ह्या संधीचं आपल्याला सोनं करायचं, ही मात्र आपली कमिटमेंट पाहिजे. ही त्याच्यासाठी आपल्याला कन्सिस्टंट राहायला पाहिजे. एवढंच तुम्हाला आता मी सांगू का, विठ्ठल लानेला 14 गोल्ड मेडल, त्याचं रेकॉर्ड आणखी कोणी तोडलं नाही, तरी पण मी MCH प्लास्टिक सर्जरी ही डिग्री करताना नापास झालो, तुम्हाला माहिती आहे. आणि मी नापास झालोय म्हणूनच मोठा माणूस झालो. त्याच्यामुळे नापास झालेली माणसं मोठी होतात हे तुम्हाला ठामपणे सांगतो. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कधी अपयश आलं ना, खचून नका जाऊ. तुम्ही समजून घ्या की बॉस, हे आपल्याला चान्स मिळाला, ही आपल्याला संधी मिळाली, आपण मोठा माणूस होणार आहे. पण त्याच्यासाठी काय करायचंय, कमिटमेंट करायची पुन्हा एकदा, कन्सिस्ट राहायचं पुन्हा एकदा. आणि मग हे सगळं करत असताना काय येतं, तर कॉन्फिडन्स येतो. पहिला शब्द सांगितला मी कन्सिस्टन्सी, पहिला शब्द सांगितला मी कमिटमेंट, दुसरा शब्द सांगितला मी कन्सिस्टन्सी. आणि ह्या दोन गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर काय महत्वाची गोष्ट तुम्हाला येते तुमच्या आयुष्यामध्ये, आणि त्याला कॉन्फिडन्स असं म्हणायचं. कॉन्फिडन्स आहे लोक माणसाला, प्रचंड कॉन्फिडन्स आहे लागतो माणसाला. एक कॉन्फिडन्स उदाहरण सांगतो छोटं, तुमच्या लेवलचं उदाहरण सांगतो. तर माझ्या लेवलचं उदाहरण बस झाली. माझा मुलगा आत्ता MBBS झालाय. तो तुमच्याकडे असताना एक 5 वर्षापूर्वीची गोष्ट, फार लांबची गोष्ट नाहीये. 11वी-12वीला तो शाहू कॉलेजमध्ये होता. तुम्हाला सांगतो मला की तो सुद्धा असाच कमिटमेंट करणारा मुलगा. त्यानं अशा प्रचंड कमिटमेंट केल्या होत्या. मला त्याचं खूप असं कौतुक आहे माझ्या लेकराचं. त्यानं कमिटमेंट 12वीत असताना कमिटमेंट केली होती. तो सगळ्याच कमिटमेंट करायचा. 12वीत असताना तो म्हणाला होता, पप्पा मी नीट एक्झाममध्ये एवढे मार्क्स घेणार की बेस्ट मधलं बेस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मी ॲडमिशन घेणार.
तुमच्या पैशाने किंवा तुमच्या कशानेच मी कुठल्याच प्रायव्हेट मेडिकल कॉलेज जाणार नाही. म्हणजे ही जी डेअरिंग आहे ना, तर ही डेअरिंग लेकरामध्ये कुठून आली? सगळ्या पालकांसाठी सांगतो, तर आम्ही त्याला कष्ट करायची सवय लावली. तुम्ही सुद्धा कष्ट करायची सवय लावा, अशी लेकरांमध्ये डेअरिंग येते. आणि त्यांना ते सिद्ध केलं, त्यात काही शंकाच नाही आहे. तुम्हाला सांगतो मी की तो पण असा एकदम कमिटेड मुलगा, कन्सिस्टंट म्हणजे कन्सिस्टंट. एरवी तर त्याला खूप कमी वेळ मिळायचा, दररोज तो 45 मिनिट अभ्यास करायचा. पण म्हणजे प्रिपरेटरी लिव्ह PL मध्ये त्याला वेळ मिळायचा, 2 महिने प्रिपरेटरी लिव्ह असते. तर तुम्हाला सांगत होतो मी, तर तो आहे ना असं 3 तास अभ्यास करायचा. एकदा काय झालं की मी एक असा बाप आहे की मी दररोज लेकरावर जेवण करत असतो, सगळ्याच बापांनी करावं असं माझं म्हणणं आहे. तर काय आहे की, आणि तुम्हाला सांगतो की मी पहाटे 4:45 कामाला लागतो, 4:45, आणि संध्याकाळी 6:30 पर्यंत एकदा मग श्वास घेत नाही एकदा पण. तुम्ही म्हणाल की सर डॉक्टर तुम्ही असं कसं म्हणताय? 4:45 ते संध्याकाळचे 6:30 न श्वास घेता कसं काम करायचं असतं हे कोणाला बघायचं असेल ना, माझ्याकडे येऊन एक दिवस राहा. हे कोरोना विषय संपल्यानंतर तुमचं 1 किलो वजन नाही कमी झालं, मला विठ्ठलाने म्हणू नका, असं मी दररोज काम करतो. आणि असं काम करत असताना सुद्धा पण जेवण अगदी प्रसाद, माझ्या मुलाचं नाव आहे, तो MBBS ला जाईपर्यंत दररोज सोबत मी जेवण करायचो. तर एक दिवसाचं मला जेवण करायचं होतं. अण्णा, माझा मुलगा, माझी बायको, आम्ही 5 जण बसून डायरेक्ट मस्त जेवण करायचो. तर मग एक दिवशी मला असं थोडीशी गडबड होती, एक इमर्जन्सी केस होते आणि एक 10 मिनिटं त्याचे 3 तासाचा अभ्यास संपायला राहिले होते. म्हणून मी आलो आणि मग त्याच्या ज्या रूममध्ये तो अभ्यास करतो त्या रूममध्ये गेलो आणि त्याच्या टेबलवर त्याचं टकटक 2दा केलं. 10 मिनिटं राहिले होते आणि लवकरच जेवण करून मला जायचं होतं. त्याने ना, तो असा समोरून आपला अभ्यास करत होता, त्याने असं सुद्धा माझ्याकडे पाहिलं नाही, एवढं पण मान नाही फिरवलं. त्याचे ते 10 मिनिटं संपले, मग त्याने उलटा ठेवला, आराम वाजला, त्याच्यानंतर तो उठला, मग जेवायला आला. तुम्हाला सांगतो मित्र, त्याच्यानंतर मी त्याच्या आयुष्यात एकदा पण काही इमर्जन्सी असो त्याला आधी उठ कधीच नाही म्हणालो, कधीच नाही. तर ही त्याची कन्सिस्टन्सी होती. मी तुम्हाला सांगत होतो. त्याच्यानंतर कॉन्फिडन्स कसा येतो. आणि 12वीची त्याची एक्झाम झाली, नीटची एक्झाम होती, पण ते 11th आवरला 2015च्या बॅचमध्ये. 11th आवरला पुन्हा CET आली आणि कोर्टाचा निर्णय वगैरे लागला आणि CET आली आणि मग तो एक्झामला गेला, CET दिली एक्झाम आणि तिथूनच एक्झाम सेंटरच्या बाहेर आला आणि मी त्याला सोडायला गेलो नाही, घ्यायला गेलो नाही, अवघड बाप आहे. आणि मग त्याच्या आईच्या फोनवरनं त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाला, पप्पा बायोलॉजीमध्ये 100%. काय कॉन्फिडन्स आहे पोराला, बायोलॉजीमध्ये 100% असं म्हणाला. आणि मला माहित होतं हा एकदम डॅम शुअर आहे, ह्याला बायोलॉजीमध्ये 100%, 100 पैकी 100 मार्क मिळाला असं म्हणाला. आणि आला घरी, मग ते झालं आमचं सगळं. पहिली आन्सर की आली त्याला 100 पैकी 100 मार्क होते. दुसरी आन्सर की आली त्याच्यातला 1 मार्क गेला, 99 झाली. रडायला लागला हा. अरे असं मला रडायची काय गरज आहे, तुझं बेस्टमधलं बेस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुला मिळतं, रडायची काय गरज आहे? नाही पप्पा म्हणला, मला वाईट एवढ्यासाठी वाटतं की मी जे लिहिलंय ना ते 100% बरोबर आहे, याच्यासाठी माझ्याकडे 12 प्रूफ आहेत, 12. अरे हो म्हणलं, माझ्याकडे दाखवला मला. अरे जाऊ द्या ना, मला प्रसाद तू एकटाच गेलाय का मार्क? नाही ना, म्हणजे तुझ्या बॅचमध्ये सगळ्याच लोकांचा हा मार्क गेला असेल ना, यासाठी एवढे वरी करायचं काहीच कारण नाहीये. नाही म्हटला. तो कॉलेजमध्ये गेला, प्रिन्सिपलला भेटला. मग कॉलेजमधून मला फोन, सर म्हणे आपल्याला कोर्टात केस टाकायची. म्हणलं का? एका मार्कासाठी त्याला काय होणार काय? नाही सर तुम्ही काहीच करू नका, आम्ही करतो सर्व. तो काय करावं म्हटलं, या लोकांनी कोर्टात केस टाकली एका मार्कासाठी. आणि टाकली. आणि तुम्हाला सांगतो त्याच्यावरती देशातल्या 12 या बायोलॉजी विषयातल्या लोकांची कमिटी बसली आणि त्या 12 कमिटीच्या लोकांनी आन्सर केलं की प्रसाद लहानेला लिहिलेलं उत्तर बरोबर आहे आणि प्रसादला पुन्हा 100% मार्क्स पडले. याला म्हणायचं कॉन्फिडन्स. हा कॉन्फिडन्स कधी येतो? तुम्ही कमिटेड आहात, तुम्ही कन्सिस्टंट आहात, तुम्हाला 100% कॉन्फिडन्स येतो. तर हा कॉन्फिडन्स आणण्यासाठी कमिटमेंट आणि कन्सिस्टन्सीची गरज असते. आणि म्हणून तो 10 मिनिटं पण लवकर उठत नाही. दॅट इज कॉल्ड एज अ कन्सिस्टन्सी. कळलं तुम्हाला मी काय सांगतोय ते? ह्या सगळ्या गोष्टी करत असताना याच्यापेक्षाही मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे तुम्हाला सांगतो. काय आहे? तुम्ही कमिटमेंट केली, तुम्ही कन्सिस्टंट आहात आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आलाय. आता याच्यापेक्षा मी प्रत्येक गोष्ट महत्वाची सांगत गेलो. कमिटमेंटपेक्षा कन्सिस्टन्सी महत्वाची, कन्सिस्टन्सीपेक्षा कॉन्फिडन्स महत्वाचं आणि कॉन्फिडन्सपेक्षाही महत्वाची गोष्ट आहे कनेक्टिव्हिटी. म्हणजे कनेक्टेड राहा. कुणाला कनेक्टेड राहा? तुमच्या आईवडिलांना कनेक्टेड राहा. कनेक्टेड टू द पॅरेंट्स. हा सगळ्यात शेवटचा C या अक्षरापासून सुरू होणारा शब्द आहे. कमिटमेंट, कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स अँड कनेक्टेड टू द पॅरेंट लोकांना कनेक्टेड राहा. तुम्हाला सांगत होतो ना की मी असं का करायचंय. ह्या जगामध्ये जेवढी लोक मोठी झाली ना त्यांच्याविषयी मी तुम्हाला बोलत होतो. कनेक्शन हे पॅरेंट्सशी कनेक्शन असतं किती महत्वाचं तुम्हाला सांगू का मी. आमच्याकडे
सगळेच लोक आईवडिलांच्या पाया पडतात, माझ्या मायांच्या पाया पडतात. माझी बायको साष्टांग नमस्कार घालते आणि मी अर्धाच वाकून नमस्कार घालत असतो माझ्या माईला, अण्णांना. काय झालं एकदा की मी माझ्या माईच्या पाया पडत होतो आणि माझी बायको आहे ना माझ्या माईची एकदम सख्खी मैत्रीण आहे. अशी मैत्री होणं जगा शक्य नाही मित्र, म्हणजे होऊच शकत नाही. मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो. त्या दोघीची जी मैत्री आहे ना हे म्हणजे ते असं सरळ अक्षरात लिहिणारा विषय आहे. त्याच्यामुळे काय झालं, माझ्या एक दिवशी माझ्या पाया पडत होतो आणि माझ्या माईच्या डोळ्याला पाणी आलं. मी आश्चर्य, माझ्या माईच्या डोळ्याला पाणी, बापरे, ह्या जगातला सगळ्यात मोठा माणूस म्हणजे माझी माया ज्ञान व्हायसाठी आहेत आणि माईच्या डोळ्याला पाणी. मला कळता मी माईकडे एकदा बघतोय, काय झालं बघतोय, समोर कल्पना ही माझ्या बायकोचं नाव आहे, ती समोर होती. सॉरी काय झालं म्हटलं. अरे म्हणे काय झालं, काल बोलता ना माझी कंबर दुखते. मी दररोज 8 तास उभारून सर्जरी करतो, त्याला आता 20 वर्ष पूर्ण झालीत. माझ्याकडे प्रचंड काम आहे, वेळेसारखा लोड आहे. तुम्हाला सांगत होतो मी कसं काम करतो ते. त्याच्यामुळे मी खूप व्यायाम करतो, माझी खूप काळजी घेतो, मी जिम करतो, मी रनिंग करतो. असं नाही की मी काळजी करत नाही, पण तरी ह्याला प्रोफेशनल हझार्ड असं म्हणतात. हे माझ्या प्रोफेशनमुळे माझी कंबर दुखते. आणि मग माझ्या एका डॉक्टर मित्राने सांगितलं की विठ्ठल तुला असं खाली नको वाकत जाऊ समोरून, असं 1 दिवसापूर्वी सांगितलं होतं. आणि मग माझी बायको शब्द ना शब्द माझ्या माईला शेअर करत असते. ती बोलता तिने सांगून टाकलं की यांना खाली वाकायचं नाही. माझ्या माईला हे कळलं की मला खाली वाकायचं नाही असं समोरून, आणि तरी पण तिच्या पाया पडण्यासाठी मी खाली वागतो. तिच्या डोळ्याला पाणी. माय म्हणजे ग्रेट असते हो. लेकराला एवढा पण त्रास होणे हे तिच्या एकदम पेशीमध्ये असतं. आता ही माय रडतीये मला त्रास होतोय म्हणून. मग माझ्या माईला पण काय नाही म्हणालो आणि माझ्या बायकोला काही नाही म्हणालो. मी एक नवीन शोध लावला. बघा काय, मी आहे ना माझ्या माईला कसा भेटतो माहिती आहे, असं गळ्या पडतो, असं घट्ट. तिच्या पाय नाही पडत, तिला असं घट्ट पकडतो. असं यायचं आणि तिला असं आलिंगन घालायचं घट्ट. 30 सेकंद, 40 सेकंद, 10 सेकंद. मी हे 4:45 ते सकाळचे 4:45 ते संध्याकाळी 6:30चं काम करत असतो. 6:30ला घरात येताना असं वाटतं की मी घातलेले सॉक्स पायातले सुद्धा मी काढू नये, इतका कंटाळा मला आलेला असतो. आणि जर माया अशी कुठं सापडली किचनमध्ये, हॉलमध्ये, डायनिंग टेबल जवळपास, तर मग तिला असं पकडत असतो मी घट्ट. तुम्हाला सांगू का, मी एवढी थकलेली बॉडी असते, पण तिला हे 10-20 सेकंद पकडल्यानंतर काय घडतं देवाला माहिती आहे. मला इतकी शक्ती येते ना, असं वाटतं की पुढची आणखी मी 12 तास काम करू शकतो. मी खूप पुस्तकं पाठ केले मित्र, खूप शोध लावले, पण हा शोध मला नाही लागला. मला लावायचाही नाहीये. पण तुम्हाला सांगत होतो की आईवडिलांना कनेक्टेड राहणं, मला वाटतं ना आज हे जे काही यश आहे ना, केवळ त्यांच्या पायामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे. त्याच्यामुळे ना तुम्ही काय करा, दररोज एकदा आपल्या आईवडिलांच्या पाया पडायचं, दररोज. आणि दररोज एकदा घट्ट पकडायचं. काय मजा आहे तुम्हाला काय सांगून येतं. आणि त्याच्याही पलीकडे ना आपल्या आयुष्यामध्ये काहीही घडो, चांगल्यातली चांगली गोष्ट आपल्या आईवडिलांना शेअर करायची. आणि तुमच्या आयुष्यामध्ये कितीही वाईट प्रसंग होते, आपल्या आईवडिलांना सांगायचं. तुम्हाला सांगतो, तुमच्या वाईट प्रसंगामध्ये जर कोणी भिंतीसारखं तुमच्या पाठीमागे उभा टाकेल ना, तर तुमच्या आई आणि वडील उभा टाकतील. तुम्हाला ते रागवतील, तुम्हाला काही करतील, पण त्यांचं मन तुमच्या पाठीमागे घट्ट असेल. त्याच्यामुळे ना कधीही कुठलाही निर्णय घेताना सगळ्यात पहिलं आपल्या आईवडिलांना विचारा, त्यांना सांगा, त्यांच्याशी शेअर करा. कधीच उगीच्या उगी भावनेच्या भरामध्ये निर्णय घेऊ नका, मला बिलकुल नका. कारण त्याच्यानंतर आईवडिलांना खूप जास्त त्रास होत असतो, तुम्हाला नाही कळणार. मी सांगत होतो की आईवडिलांना तुमच्या पाया पडा. समजा तुम्ही आईवडिलांसोबत नाही आहेत तर काय करायचं, सगळ्यात पहिला फोन त्यांना करायचा. सकाळचा एक फोन तोपर्यंत आपल्या फोनवर कोणाचा फोन आला पण नाही पाहिजे, कोणाला पण केला पण नाही पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, मी जर मायांना सोबत नसेल ना तर सगळ्यात पहिला फोन मी माझ्या माईला करत असतो. त्याच्यानंतर आमचा भूलतज्ञ जे काही इमर्जन्सी फोन आहेत ना त्याच्यानंतर, पण सगळ्यात काय माहित नाही, पण 15-20 सेकंद तिच्याशी बोलतो मी. तिचे हे 15-20 सेकंदातले कानावर पडलेले शब्द हे माझ्यासाठी 24 तासासाठी एनर्जी असते. आणि मग फ्रेश मी काम करू शकतो. तिला एक पहिला मस्त फोन करायचा, संध्याकाळी पण एक फोन करायचा. हे एकदा पण सोडायचं नाही, एकदा पण. तुम्हाला सांगू का, मी सुद्धा तर करतोय, पण आता प्रसाद हे सांगायची गरज नाहीये. तो साधारणपणे 6वीला होता आणि तो विठ्ठल आणायचा जरी मुलगा असेल ना तरी तो कॉमन रिक्षात जायचा. ज्या रिक्षामध्ये 10-12 पोरं कोंबलेलं असायचं त्या रिक्षात तोही कोंबलेला असायचा. आणि शाळेत होता ना, पुन्हा त्यांना ती स्कूल बस होती. एक दिवशी काय झालं होतं ना की एक्झाम 6वीच्या मुलांची एक्झाम होती शाळेतली. आणि प्रसाद खालून रिक्षा खाली आला होता आपल्या. आम्ही 4थ्या माळ्यावरती राहतो, आपलं घर बरंच मोठं आहे आणि प्रसाद आम्हाला सापडत नव्हता. प्रसादच कुठे आहे, आणि आम्ही प्रसाद सगळेजण आवाज देतोय आणि प्रसादच सापडत नाही. शेवटी मी अण्णामाईच्या रूममध्ये गेलो. तर अण्णामाईच्या रूममध्ये प्रसाद अण्णामाईच्या रूमची बाथरूम खटखटतोय. काय कमाल आहे पोराला. अरे प्रसाद म्हटलं, लेकर खाली ओरडायला लागलेत, रिक्षा आलाय, तुझी एक्झाम आहे, जा लवकर.
तो माझ्याकडे बघायला पण तयार नाही. 6वीचा मुलगा. मी रागवायला लागलो, अरे जा रे, आपला दरवाजा खटकणं सुरूच आहे. ते दरवाजा खटखट तेवढ्या आमच्या ह्या बोलण्या समाधानामध्ये संवाद करत असतानाच अण्णा बाहेर आले, आंघोळ करून आपलं मस्त पैकी. अण्णा बाहेर आले की पटकन अण्णाच्या पाया पडला आणि अण्णा म्हटलं, अण्णा माझी परीक्षा आहे म्हणलं, आज माझी परीक्षा आहे असं म्हणलं, पटकन पाया पडून पळून गेला. बघा, त्याच्या आजीच्या म्हणजे माझ्या माईचा तो पाया पडला होता, अण्णा राहिले होते म्हणून तो दरवाजा खटखट बसला होता. त्याला संस्कार असं म्हणतात मुलांना. संस्कारात राहा. ओके, हे जे यश आहे ना ते तेव्हा टिकतं तुम्ही जर संस्कारात असाल तर. आणि संस्कार हे ना फक्त आपल्या पॅरेंट्सचे रिलेटेड संस्कार असतात, माहिती तुम्हाला. त्यांना कनेक्टेड राहा. तुम्हाला सांगतो ना की मी आता 51 वर्षाचा पूर्ण झालो आहे, आता 52 वर्ष रनिंग आहे माझं. आजही मी स्वतः 4 वर्षाचा आहे असं वाटतं. आजही मी माझ्या माईच्या मांडीवर झोपत असतो आणि 10 मिनिटं त्याच्या मांडीवर झोपल्यानंतर जी मजा आहे ना ती तुम्हाला कुठल्याच गोष्टी मी सांगू शकत नाही. तुम्हाला सांगतो ना की हे कनेक्शन, त्यांच्याबरोबरचं कनेक्शन जे आहे ना हे खूप काही देऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. आपण फक्त मोठा झालो, आपल्या डिग्रीनं मोठा झालो, आपल्या पैशानं मोठा झालो, आपल्या नावाने मोठा झालो म्हणजे मोठा झालो, माझं म्हणणं नाही आहे. मी तेव्हा ते माणसाला मोठा म्हणेन जेव्हा त्याच्या मोठेपणाबरोबरच त्याचं आपल्या आईवडिलाबरोबरचं कनेक्शन तितकं स्ट्रॉंग आहे ना, तो माणूस जास्त मोठा आहे. बाकीची माणसं मोठी नाहीत, आज माझं स्पष्ट मत आहे. म्हणून तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड राहा. आणि त्यांच्याशी जेव्हा तुम्ही कनेक्टेड असाल, तुम्हाला सांगतो मी की तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. काहीच मी लिहून देतो, काहीच कमी पडणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होतो, आता माझ्या भाषणाच्या उत्तरात आलं. मी नेहमी सांगताना एक विषय, नेहमी सगळ्यांशीच बोलताना एक विषय नेहमी बोलत राहायचो, नेहमीच बोलायचो, आजही बोलेन की अण्णांना तुम्ही कधीतरी भेटा असं म्हणायचो. मी नेहमी म्हणायचो. माझ्या भाषणाचा नेहमी शेवट, एवढे वर्ष इतक्या ठिकाणी बोललो, एवढ्या लोकांसाठी बोललो आणि हाच शेवट केला. फक्त आता दुर्दैवाने मी अण्णांना भेटा असं म्हणू शकत नाही मुलांना. आता साधारणपणे 1 वर्षापासून अण्णा आपल्यामध्ये नाही आहेत, पण मी अण्णांना भेटवण्यासाठी म्हणायचो ना. आमच्या अण्णा कधी जेवणावर चाललेच नाहीत. माझा बाप नेहमी हवेत चालायचा, हवेत. अण्णांचं एक 52 किलो वजन होतं, एकदम कुडकुडी बॉडी. पण बापाला असं नेहमी वाटायचं की मी एकदम हत्ती एवढी माझी छाती आहे. म्हणजे त्यात जर चालणं, बोलणं, रुबाब, असं पाहिलं ना नाही. 55 वर्षांना राहिले, 55 वर्ष. 55 वर्ष माझ्याहून तरुण होते. आपल्या घराचे 6 माळी चढू शकायचे. म्हणजे असं एकदम मस्त बॉडी, एन्जॉय करणारं लाईफ. आणि असं गदगदून राहायचे, एकदम गदगदून. चालण्यातला, बोलण्यातला तोराच वेगळा होता अण्णांचा. आणि एक दिवशी मी असं ओपडीत बसलो होतो आणि अण्णा हवेत चालत होते. मग मी अण्णांना म्हटलं, अण्णा म्हणले काय रे? अहो अण्णा म्हटलं, तुम्ही हवेत चालायला लागले, पडाल. बघा, मी अण्णांना म्हटलं की अण्णा तुम्ही हवेत चालतायत, पडाल तुम्ही. अण्णा काय म्हटले बघा. अण्णा म्हणले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? मला खूप प्रश्न पडला की मी कोण आहे? माझा बाप आहे ना, मी कोण आहे काय असं? मी अण्णांकडे असं बघत राहिलो की अण्णा पुढे काय बोलणार आहेत. आणि अण्णा म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि हा प्लास्टिक सर्जरी विठ्ठल लहानेचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो? म्हणजे बापाला माईला हवेत चालण्याशिवाय तुमच्यामध्ये आम्हाला ती बाहेर काढा, मस्त बाहेर काढा आणि त्यांना हवेत चालवा. त्यांना हवेत चालण्याचा आपल्यातला आनंद आणि ते हवेत चालताना त्यांचा आनंद हा जगात कुठंच मोजता येत नाही. म्हणजे हा जो आनंद आहे ना, हा स्वर्ग सुखाच्या पेक्षा मोठा आनंद आहे. आणि हा आनंद आपल्याला देता आला पाहिजे, तरच आपण त्याच्या पोटी जन्म घेतलाय. ओके, ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ही आपली बांधिलकी आहे की आपल्या आईला वडिलांना आपण हवेत चालवलं. हे करणं काहीच कठीण नाही आहे, माहिती आहे का? काहीच कठीण नाही, काहीच कठीण नाही. म्हणजे मला तर वाटलं ना की मी एवढे वर्ष वेगळं काहीतरी करतो असं मला कधी वाटलंच नाही. म्हणजे आपण आपल्या आईवडिलांसाठी नाही करायचं, कोणासाठी करायचं? मला पडलेले अनेक प्रश्न आहेत. म्हणजे असं काय विषय मोठा असतो? तुम्हाला सांगतो मी की आम्ही खूप गरीब घरचे लेकरं. आणि म्हणजे MCH तुम्हाला माहिती आहे का की भारत देशातली
मेडिकल सायन्समधली सगळ्यात उंच डिग्री माझ्यासोबत आहे. याच्यापेक्षा उंच डिग्री आपल्या देशातच नाही आहे. MBBS, MS जनरल सर्जरी, MCS प्लास्टिक सर्जरी ही डिग्री घेऊन मिळालो आहे. 12वी नंतर 15 वर्ष लागते ही डिग्री घेण्यासाठी. तुम्हाला सांगतो, पण एवढी सगळी डिग्री घेत असताना सुद्धा कधी विमानाने प्रवास करण्याचा म्हणजे शक्यच नव्हता मला, म्हणजे कधीच नाही. ही डिग्री घेऊन मी लातूरमध्ये आलो, प्रॅक्टिस सुरू केली. 2-3-4 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर 2005 मध्ये आम्ही विमानाने गेलो होतो दिल्लीला कॉन्फरन्सला. मी, माझी बायको, माझा मुलगा आणि माझी बायको मायांदांची म्हणजे एकदम खास त्यांची मैत्री, म्हणजे मी शब्दातच सांगू शकत नाही. मग ते परत आलं. माझी माय काहीच डिमांड करत नाही, पण अण्णा कधी छोटे मोठे डिमांड करायचे. मग परत आल्यानंतर कल्पने मला इटालिया आणि प्रसादला प्रसाद आहे, हे अण्णांचे शब्द आहेत. कल्पने कुठे गेली होतीस? अण्णा, मी दिल्लीला गेले होते. कशी गेली होतीस? विमानाने गेले होते. हो का, मला पण जायचं विमान. अण्णा म्हणजे असं हट्ट करायचं, खूप भारी भारी वाटायचं, खूप मजा यायची. पॉईंट तुम्हाला सांगत होतो मी. मग माझ्या बायको असं एकदमच त्यांचं म्हणजे एकदमच खास कार्यक्रम, त्यांची एकदम खास येते ते. अण्णा, माझे बायको, माझा मुलगा, त्यांची गँग घ्यायची. आणि मग तिने लगेच ठरवलं. आम्ही सोमवारी परत आलो होतो, तिने शुक्रवारी लगेच विमानाचं तिकीट बुक केले आणि आपण याला घेऊन जाऊ म्हणे तिरुपतीला अण्णांना. लगेच शुक्रवारी आम्ही तिरुपतीला, हैदराबादला गेलो. हैदराबाद विमानात बसलो. मग बसताना सिस्टीम कशी होती, प्रसाद आणि अण्णा बसले होते, मी कल्पना बसलो होतो. मग ते प्रसादला सगळं माहिती होती ना विमानाची सगळी. मग ते प्रसाद अण्णांना सांगत होता कसं असतं, कसं जेवायचं, कसा बेड लावायचा, काय करायचं, सगळं. आणि मग विमानास वरती गेलं की ते थांबतं, म्हणजे असं ते एकदा ते स्टेडी झालं की कळत नाही ना चाललंय की नाही चाललंय. वर गेलो विमान आणि एकदम स्टेडी झालं की अण्णा, प्रसाद बंद पडलं की रे विमान. मला सांगतो, मी तर काय सांग, नाही हो अण्णा, हे वर आलंय. अरे नाही रे, हे पुढे बी जाणार, मागे बी जाणार. तुम्हाला सांगतो, म्हणजे बापरे बाप. प्रसाद पुन्हा नाही, असं नसतं अण्णा, असं नाही. आणि तो पण फार मोठा नव्हता ना, म्हणजे 2005 मध्ये, म्हणजे हार्डली तो 7-7.5 वर्षाचा होता. आणि मग तो समजून सांगत होता, नाही असं नाही तसं नाही, असं ह्या सगळ्या प्रवासामध्ये काय हार्डली 55-60 मिनिटं लागतात. आम्ही तिरुपतीला पोहोचलो, तिरुपतीत उतरलो. मग ही सगळी स्टोरी प्रसाद सांगत, आमचं तिरुपती दर्शन, हसणं, गप्पा टप्पा, सगळा जोक कार्यक्रम झाला. परत आलो पुन्हा विमानाने, पुन्हा हैदराबादला उतरलो. हैदराबादला उतरल्यानंतर मग अण्णा चालण्याची पद्धत अशी ह्या करत चालायची. त्यांचा पटका काढून फेटा बांधायची, ते प्रसादला त्याने घातला होता आणि आम्ही आपलं चालत होतो. मग मला समोर आले ते उतरून, मी इकडून आलो की असं, इटालिया मला बघ आता कधी पण मरण येऊ दे बघ. म्हणून कसं सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या बघ, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. म्हणजे काय विमानाने फिरायचं ते फिरलो बघ. आता मला काय तुम्हाला सांगू का, मी असं म्हणतात ना की असं त्या दिवशी मला कसला आनंद झाला तुम्हाला काय सांगू मिळतं. म्हणजे अण्णांना तर झाला होता, पण मला असं म्हणतात ना, ओत तृप्त झालो मी, असं वाटलं होतं. त्याच्यानंतर आम्ही खूप वेळा विमानात जाऊ शकलो होतो, काही मोठा विषय नाही आहे. पण ती जी विषय होता ना, बापरे, त्या दिवशी काय आनंद झाला होता. असा आनंद देण्यामधली जी मजा आहे ना, ती खूप वेगळी आहे मला. मग आमचे अण्णा माखेगावला गेले, गावाकडे आमच्या. मग माखेगावमध्ये 1 महिनाभर विमान जातं कसं वर गेलास कसं थांबतं, कसं खाली येतं, लोक जेवायला काय घालतात, म्हणजे अख्खं गाव अण्णांनी परेशान करून टाकलं 1 महिनाभर. हे सगळं ना, हे एन्जॉय करता आलं पाहिजे. मी म्हणलो त्याच्यात वेगळं काहीच नाही ना, खूप छोट्या गोष्टी लागतात, असं मोठी गोष्ट काहीच लागत नाही, काहीच लागत नाही. आपल्या आईवडिलांना खूप मोठी गोष्ट लागत नसते, फार छोटी गोष्ट लागते, पण ते आपल्याला देता आली पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, मी म्हणजे असं कुठलीही गोष्ट सांगताना मला जे असं वाटतं, आता तुम्हाला बोलताना म्हणत होतो ना की हे झालं की मी किती प्रेम केलं आईवडिलांवर. मी म्हणतो ना की मी 1% 99% ते माझ्यावर प्रेम करायचे, माझं 1% आहे मध्ये. म्हणजे ना कधी पण तुम्हाला सांगतो, मागे वेळेला जायचं ना, तर आमचं ठरलं असायचं, इटालिया काय खायचं आज. स्वयंपाक काही अण्णा करत नव्हते, माय करायचं, पण बाबाचा उत्साह, लेकरं यायला लागले, बघ म्हातारे आज हे करू, बघ म्हातारे आज ते करू. म्हणजे आम्ही रविवारी जाणार आहेत, तर त्याचे 3 दिवस काय करायच्यावर चालायचे. मग गावाकडे गेलं, कधी भुईमुगाच्या शेंगा मला आवडतात, ओल्या भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा आवडायच्या. मग आमच्या अण्णांची स्टाईल, इटालिया भुईमुगाच्या शेंगा खायचं का? हो अण्णा खायच्या. मग अण्णा शेतात जाणार, त्या भुईमुगाच्या शेंगा काढणार, त्या शेंगा काढल्यानंतर भाजणार तुरट्यावरती, भाजून त्या बांधून, कधी कधी स्वतःच्याच धोत्राच्या कोच्यामध्ये बांधून येणार किंवा कशात तरी बांधून घरात आणणार, घरी आणणार. मग घरी गेलो मी, शेंग खायच्यात का? अण्णा हो की, तुम्ही तर शेंग खायलाच बोलवलं की मला. मग बस. मग मी बसलो की शेजारी बसणार माझ्या, मी तिथं बसणार आहे ना, माझी कंबर दुखते म्हणून माझी माहिती ती कुशी ठेवते,
तुम्ही ते घरची अरेंजमेंट बघितली ना, अशी काय सांगू तुम्हाला आता, म्हणजे मस्त आम्ही कुठे बसणार आहेत, मी कुठे बसायला पाहिजे, ही सगळी शिस्त माईने लावलेली असते घरामध्ये. एकदम 5 स्टार शिस्त असते. अशी भाज्या सगळं असं 4-5 भाज्या केलेल्या, खूपच खास कार्यक्रम असतो आमच्यासाठी. म्हणजे एकदम काय मेजवानी असते. आणि मग अण्णा माझ्या शेजारी बसणार, त्या शेंगा अशा बांधून आणलेला गाठ सोडणार आणि हां मी हात लावला शेंगाला, थांब 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 म्हणणार. आणि मग अण्णा एक एक शेंग सोलून त्यांना दाता नाही येत, माझ्या बायकोन त्यांना दाता बसून दिलेत, ते शेंगा खातात पण माझ्यासोबत नाही. म्हणजे कसं ते की मला सोलून देणार, एक एक शेंग सोलायची, शेंगदाणे काढायची, माझ्या हात द्यायची. अण्णा मी खातो, मी काय लहान आहे का आता, चुप गप बस, खा गुपचूप. आणि तुम्हाला सांगतो, लातूरमधली 20 वर्षातली 19 वर्ष अण्णांसोबत मी होतो, आता 1 वर्षापासून नाही आहे. 19 वर्ष बापाने शेंगदाणा सोलून दिल्या आणि मी खाल्ल्या. मी हाताने एकदा पण शेंगदाणे नाही खाल्ले. हे जे प्रेम आहे ना, हे प्रेम आहे ना, काय सांगू तुम्हाला मी आता, म्हणजे खूप खूप उंच लेवलचं प्रेम आहे, खूपच उंच लेवलचं प्रेम आहे. म्हणजे हे एकतर एक एक्झाम्पल सांगितलं, मी अशी 10 पुस्तकं लिहू शकतो ह्या विषयावर, 10 पुस्तकं, 1-2 नाही. त्याच्यामुळे ना मी तुम्हाला सांगत होतो की आईवडिलांना मोठं करण्याचं काम तुमच्यात आहे. कसं करायचं ते मोठं, तुम्ही मोठे व्हा. आणि तुम्ही मोठे झालात त्यावेळी आपोआप मोठे होतात, पण त्या मोठेपणामध्ये त्यांना सांभाळून घ्या, त्यांच्यासोबत राहा. फक्त मोठे तुम्ही झाले म्हणजे सगळं झालं असं नाही आहे. तुम्ही जेवढे मोठे होतात त्याच्यावरून जास्त आपले वडील मोठे होत असतात, कारण त्यांना तसं घ्यायचं असतं. मला काय वाटतं की ह्याच्यामध्ये काय मोठेपणा आहे, कधी कधी लोक मला सांगत असतात की काय ह्याच्यात वेगळेपणा काय. मला सांगा, माझी पण माझ्या मुलाकडनं हीच अपेक्षा असेल ना. त्याच्यामुळे प्रत्येक माणूस आईवडील होणार असतो, त्या वडिलाची त्या लेकराकडनं हीच अपेक्षा असते. मला वाटतं की ही फार छोटी अपेक्षा ही आपण पूर्ण करायला पाहिजे. तुम्ही मोठे व्हा, खूप मोठे व्हा, इतके मोठे व्हा ना की तुमचे आईवडील हवेत चालले पाहिजेत. तुमच्या बहिणीला वाटलं पाहिजे की ही माझी बहीण आहे, हा माझा भाऊ आहे. भावाला वाटलं पाहिजे ही माझी बहीण आहे, हा माझा भाऊ आहे. डॉक्टर मारुती हुलसरे आणि हुलसरे बायोलॉजी क्लासेसच्या सगळ्या मंडळींना वाटलं पाहिजे की आमच्या क्लासचे लेकरं आहेत. परभणीकरांना वाटलं पाहिजे की आमच्या परभणीचे लेकरं आहेत. आणि तुम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जाल ना, तर अख्ख्या महाराष्ट्राला वाटलं पाहिजे की ही आमच्या महाराष्ट्राची लेकरं आहेत. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही देशाच्या बाहेर जाल तर अख्ख्या भारत देशाला वाटलं पाहिजे की आमच्या भारताचे लेकरं आहेत. इतकी मोठे व्हा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. छान छान.